अस्थिरोग संघटनेचे चर्चासत्र संपन्न। ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन। महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन या राज्यस्तरीय अस्थिरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या 1 मे या स्थापना दिनानिमित्त आज नाशिकमध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। नाशिकमधील IMA हॉलमध्ये संपन्न झालेल्या या चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नाशिककरांनी सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला। त्याचप्रमाणे उपस्थितांच्या शंकेचं निरसन केलं, अशी माहिती नाशिक अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी दिली। दरवर्षी राज्य अस्थिरोग संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त अस्थिरोग सप्ताह पाळला जातो। त्या अंतर्गत यावर्षी 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान राज्यभर महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सप्ताह साजरा केला जातो। या निमित्ताने प्रत्येक जिल्हा संघटनेच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जातं। दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेच्या आधारावर भर देऊन कार्यक्रम आखले जातात। त्यानुसार तंदुरुस्तीतून आरोग्य ही या वर्षीची संकल्पना असून त्याद्वारे स्वतःला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर तंदुरुस्त ठेवून आपले आरोग्य जपण्याचा संदेश देणारे उपक्रम राबवले गेले। त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमासोबतच या चर्चासत्राचे आयोजन केलं होतं। स्वतःला तंदुरुस्त ठेवून निरोगी तसेच दीर्घायुष्य कसं बनवावं, वयाच्या 60 नंतरही क्रियाशील राहून व्यवसाय करत राहणे, व्यवसायातून निवृत्तीनंतर शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी काय करावे, वयाच्या 60 आणि 70 नंतर देखील ऐच्छिक जीवन कसं जगावं, या सर्व बाबींचा नाशिकमधील नामांकित ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञांच्या अमृतवाणीतून ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली, असं मत कार्यक्रमाचे संकल्पक व सूत्रधार डॉक्टर संजय धुर्जड यांनी मांडले। नाशिकमधील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर, डॉक्टर रमेश मंत्री, डॉक्टर संजय गणुरकर, डॉक्टर मिलिंद पिंपरीकर, डॉक्टर विजय नेमाडे यांनी मुलाखतीतून आपले विचार मांडले। त्यांनी जीवनपटाचे आणि व्यावसायिक जीवनाचे मोलाचे सल्ले दिले। या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळाडू तसेच विविध हास्य क्लब, जॉगर क्लब, सायकलिस्ट, मॅरेथॉनर, स्विमर्स, जिम्स, फिजिकल फिटनेस अकॅडमीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते, असे सोसायटीचे सचिव डॉक्टर मयूर सरोते यांनी सांगितलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्य कार्यकारिणीचे सदस्य असलेले डॉक्टर प्रशांत भुतडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र इंगळे, खजिनदार डॉक्टर सागर केळकर यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास नाशिकमधील डॉक्टर सुनील सोनार, डॉक्टर सत्यजित सोंजे, डॉक्टर प्रशांत सोनवणे, डॉक्टर हर्षद आडाव व इतर सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन चा जो वर्धापन दिन आहे 1 मेच्या दिवशी असतो, तर त्या निमित्ताने आम्ही ऑर्थोपेडिक वीक इथे नाशिकमध्ये साजरा केला आणि त्या अनुषंगाने आम्ही नाशिकच्या IMA हॉलमध्ये एक विशिष्ट चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं। मंत्र दीर्घ आयुष्याचे या विषयाला अनुसरून आम्ही नाशिकमधले जे ज्येष्ठ आणि नामांकित असे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर काकतकर, डॉक्टर केळकर, डॉक्टर गणोरकर, डॉक्टर मंत्री, डॉक्टर पिंपरीकर आणि डॉक्टर नेमाडे यांचं एक एकत्रित असं चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्या सगळ्यांचे आम्ही मुलाखती घेतल्या आणि दीर्घायुषी होण्यासाठीचे काय काय मंत्र आहेत, ते त्यांची दिनचर्या कशी असते, त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे किंवा काम करत असताना त्यांची विचारसरणी काय असते, त्यांचा उद्देश काय असतो, तर ह्या सगळ्या त्यांच्या बारीक सारीक गोष्टी अजून आम्ही आज त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि आज आम्हाला सुद्धा खूप शिकायला मिळालं आणि खूप नवीन नवीन गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून त्या जाणून घेता आल्या आणि ह्याच गोष्टी आम्हाला नाशिककरांना आणि पूर्ण समाजाला द्यायच्या होत्या की 60 नंतर 70 नंतर सुद्धा आपण कसं कार्यरत राहू शकतो, स्वतःला फिट ठेवू शकतो आणि आपलं जे काही जीवन आहे हे खऱ्या अर्थाने आपण कसं यशस्वी करू शकतो, हा एक मंत्र आम्हाला समाजाला द्यायचा होता आणि आम्हाला असं वाटतं की इतक्या छान पद्धतीने तो कार्यक्रम इथे त्याचं आयोजन झालं आणि उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी त्याची प्रशंसा केली, कौतुक केलं आणि त्याचं एक लाईव्ह शूट पण आम्ही फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलं। तर हे सगळं रेकॉर्डिंग समाजासाठी पुढे उपलब्ध करून देणार आहोत। तर याच्यासाठी मी नाशिक ऑर्थोपेडिक सोसायटी
यांचा विशेष आभारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या. आणि मी डॉक्टर संजय धुर्जड या सर्व कार्यक्रमाचा संयोजक आणि ह्या नात्याने सर्व उपस्थितांचे आणि सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून इथे 1-1.5 तासाचा वेळ दिला. एक भौगोल मार्गदर्शन त्यांनी सर्व उपस्थितांना केलं. आणि निश्चितपणे नाशिककर ह्या सगळ्या माहितीचा ते त्यांच्या जीवनामध्ये वापर करून स्वतः दीर्घायुष्य जगतील आणि ह्या पद्धतीने सर्व सुखी होतील, अशा पद्धतीचा आमचा जो उद्देश होता तो सफल झाला असं मला वाटतं. धन्यवाद. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.